वसई-विरार महापालिका निवडणूक संपताच महापालिकेतील सफाई कामगार ठेकेदार बदलल्याचे कारण देत शेकडो सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे। महापालिका प्रशासनाने नवप्रभागातील जुने कंत्राट रद्द करून नव्या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। ठेकेदार बदलल्याने आम्हाला सुविधा मिळतील का असा सवाल प्रशासनाला करीत समान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युटी यासह इतर लाभ आम्हाला मिळाले पाहिजेत। काही जण मयतही झाले आहेत, त्यांनाही लाभ देण्यात यावेत अशा मागण्या करून प्रशासनाच्या ठेकेदार बदल करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ झोन क्रमांक 7, 14 आणि 19 मधील सफाई कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून कामबंद ठेवत संप सुरू केला आहे। वसई-विरार महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून ठेका बदलल्याच्या निर्णयाविरुद्ध 500हून अधिक कामगार रस्त्यावर आले आहेत। सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम दैनंदिन स्वच्छतेवर झाला आहे। आज स्ट्राईक करण्याचं कारण हे आहे की महापालिकेला आम्ही 6 तारखेला एक पत्र दिलं होतं की आमच्या मागण्या जोपर्यंत म्हणजे 2011 ते 2025 पर्यंत ग्रॅज्युटी अदा करत नाही, दिवाळीचा बोनस अदा करत नाही, आमचं 10 महिन्याचं लीव सॅलरी अदा करत नाही, तोपर्यंत नवीन निविदा काढणार नाही असं आम्हाला आश्वासन पण दिलं होतं महापालिकेतर्फे का नवीन निविदा काढण्यात येणार नाही जोपर्यंत कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण होतात। आज 19 तारखेला डायरेक्ट काम बंद आम्ही केलेलं आहे। ते अशा कारणाने केलेलं आहे की ठेकेदार लगेच निवडणूक आला, डायरेक्ट आलेला आहे, डायरेक्ट चार्ज दिलेला आहे त्यांना। तर आता आम्ही आहे की आमचं देणं घेणं कोण आहे, आजपासून आता 19 दिवसाचा पगार आहे आमचा, तो कसा देणार, 10 दिवसाचा पगार कोण देणार, हा विषय आमचा आहे। त्याच्यामुळे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन कधीपासून राहणार आहे? हे आंदोलन आमचे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे। सफाई कामगार आहे, सर्व सफाई कामगार।